नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे जे ऑर्गनायझर आहेत ना, हे सुद्धा मी ना गुढीपाडव्याच्या आधीच मागवले होते। जेव्हा ऑफर चालू होती ना तेव्हा मागवलेले होते आणि फ्रीजचे जे कंटेनर होते ना ऑर्गनायझर, त्यासोबतच हे पण आलेले होते। तर हे पण मी लावले नव्हते अजून, म्हणून म्हटलं आज ना सुट्टीचा दिवस आहे तर यांच्याकडून लावून घ्यावं। कारण हे जे आहे ना त्याचे हुक ते ना एकदा लावले की परत निघत नाही, तर थोडेफार वाकडे झाले की मग परत ते काढता येत नाही। तर असे 4 आहेत ऑर्गनायझर आणि बऱ्याच दिवसांपासून मला ना हे मागवायचे होते। आता हे मी इथं घेतले तर लगेच वरदने ते खेळायला पण घेतले। लहान मुलांचं काय असतं ना, कोणत्याही वस्तूसोबत ते ना खेळ सुरू करतात। तर वरदने इथं लगेच खेळायला घेतले होते, ते एकात एक घालायला सुरुवात केली। तर मी यांना जरा वेळ बोलवलं, त्यांना म्हटलं एवढं लावून द्या, मग त्यांनी मला नाही लावून दिलं। तर मला ना हे बाथरूमच्या बाहेर आपलं बेसिंग असतं ना, तिथं लावायचं होतं। तर तिथं मग कोलगेट आणि ते ठेवायला लावायचं होतं, हँडवॉश वगैरे। कारण की ना तिथं ना एकाच याच्यामध्ये ना खूप दाटी होत होती म्हणून, आणि खाली बेसिंगवरती काहीच राहणार नाही म्हणून त्यासाठी त्यांच्याकडून लावून घेतलं। त्यानंतर दुसरं जे आहे ना ते इथं किचनमध्ये लावलं। तर मला इथं बऱ्याच दिवसांपासून पाहिजे होतं। जसं आम्ही ह्या रूमवरती राहायला आलोय ना, तसं माझं जे हे आहे ना विम जेल किंवा भांड्यांचा साबण, तो ह्या कोपऱ्यात राहायचा। त्यामुळे तिथं ना पाणी साचायचं किंवा ते रोज साफ करायला उचलायला लागायचं, म्हणून हे ऑर्गनायझर मला मागवायचंच होतं। तर आता एकदम मस्त असं ऑर्गनाइज झालेलं आहे। तर दोन्ही ठिकाणचं छान असं ऑर्गनाइज झालेलं आहे आणि आता हे प्रोडक्ट मला खरंच खूप आवडलेलं आहे। याआधी मी एक मागवलं होतं पण ते काही टिकलंच नाही, ते पण मिशोवरूनच मागवलं होतं। आणि आता पीठ संपलं होतं त्यामुळे दळण करायला घेतलं, आणि मी दळण करायला घेतलं ना की वरदना नेहमी असतोच माझ्यासोबत। त्याला ना काहीतरी तिथं खेळायचंच असतं, खेळायचं नसलं ना तरी मग मला काहीतरी करू लागायचं असतं मदत। आता त्यांनी हे गहू पांगवले आणि त्याच्याच आयडियाने तो ना पट्टीने गहू जमा करू लागतोय। तर सुट्टीचा दिवस होता तरी पण त्याच्या पप्पाचं कामच चालू होतं, ऑडिट चालू आहे त्यामुळे ना त्यांना कामच चालू आहे। तर आता वरदला ना इथं मी डब्यामध्ये ना गहू भरायला लावले आणि त्याला म्हटलं की गहू ना पिशवीमध्ये टाक, आणि लहान लहान मुलांना असं छोटे छोटे कामं करायला द्यायची, सांडवतील पण ना ह्या कामांची सवय होते। म्हणजे फक्त मुलगी आहे म्हणून मुलींनाच काम शिकवायचं असं नाही, तर मुलांना छोटी मोठी कामं सांगायची म्हणजे ते शिकतात। आता त्यांनी काय आयडिया लावली, तिकडं जाऊन त्यांनी त्याचा ना छोटासा डंपर आणला आणि त्याच्यामध्ये तो गहू टाकून मग डब्यामध्ये टाकणार आहे। कुठून येतात असल्या आयडिया ना, काही खरंच काही कळतच नाही। आणि आता पहा मस्त त्यांनी ना त्या डंपरमधून गहू टाकले। तर त्याला ना मी हे सगळे गहू भरायला लावले होते आणि कितीतरी वेळ तो माझ्यापाशीच बसला होता, एकदम गुंग झाला होता ते काम करण्यात। तर मग आम्ही ना दळण वगैरे दळायला टाकलं। त्यानंतर गेलो ना किराणा आणायला, कारण की आता मागच्या महिन्यात किराणा घेतलेला नव्हता, गावाला जायचं होतं त्यामुळं। मग म्हटलं आता ह्या महिन्याचा किराणा भरूया। पण मागच्या महिन्यात किराणा भरला नव्हता ना, तर खूपच प्रॉब्लेम झाला होता। एक वस्तू संपली की आणायला जा, एक वस्तू संपली की आणायला जा, आणि ना दुकानांमध्ये ना एकदम चांगले पण क्वालिटीचे भेटत नव्हते। मला तर एका दुकानदाराने चक्क फसवलं। मला तर त्याच गोष्टीचं विशेष वाटलं की त्या दुकानदाराने मला इंद्रायणी समजून ना दुसराच तांदूळ दिला। तरी मी वासावरून ओळखले की हा इंद्रायणी नाहीये, तर तो मला बोलला की नाही इंद्रायणीच आहे, आणि मग तो तांदूळ मी घेऊन आले। पण त्याचा भात खाल्ल्याच्या नंतरच आम्हाला कळलं की हा इंद्रायणी नाही। पण म्हटलं आता कुठं त्याला परत मागं नेऊन द्यायचं, थोडाच आणला होता, मग म्हटलं जाऊ दे। तर ना असं बाजार मी आज एकदमच भरून घेतला सगळा। तर इथं आता ना वरदला मी, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, वरदला मी सोडवलं होतं स्कूलला आणि इथं मी ना काढलं होतं बाजार। का वरद जर घरी असला तर वरदच सगळं काढतो याच्यातलं सामान, आणि वरद मला खरंच खूप मदत करतो, सगळ्या वस्तू जागच्या जागी नेऊन ठेवतो। त्याला फक्त सांगायचं हे तिथं ठेव, ते तिथं ठेव। तर आता मी ना सामान जे आहे म्हणजेच किराणा बाजार पण म्हणतो आम्ही ह्याला, किराणा पण म्हणतो, तर हा मी कसा भरते ते तुम्हाला सांगणार आहे। आता आमचं रेंटचं घर आहे आणि माझ्याकडं हे असे डबेच आहे जे मी किचनच्या खाली ठेवते, आणि ना मी डब्यांमध्ये ना किराणा भरून ठेवते। माझ्याकडे असे स्टीलचे आणि प्लॅस्टिकचे डबे आहेत, स्टीलचे 5 आहेत आणि प्लॅस्टिकचे पण 5-6 डबे आहेत। तर स्टीलचे मध्ये काही 2 डब्यांमध्ये तर पिठच असतात, आणि बाकीचे आहेत ना प्लॅस्टिकचे, तर त्यामध्ये मी हा किराणा भरून ठेवते। आता एवढा सगळा किराणा आणलेला आहे, तर आता हा किराणा जो आहे ना सगळ्यात आधी मी ना सेपरेट करून घेते, म्हणजे ज्या जड वस्तू आहेत ना त्या मी एका डब्यात ठेवते। तर आता हे ज्या काढले साखर, त्यानंतर शेंगदाणे, तांदूळ,
पोहे वगैरे ह्या सगळ्या ज्या थोड्याशा जड वस्तू असतात ना ती मी एका डब्यामध्ये ठेवते. त्यानंतर वरच्या ज्या खायच्या वस्तू आहेत ना त्या एका डब्यामध्ये ठेवते, म्हणजे ना सापडायला पण सोपं जातं आणि सगळे डबे उचकत पण बसायला लागत नाही. तेलाचे पुडे आहेत ना ते पण मी एका डब्यात ठेवते आणि आम्ही तेलाचे पुडेच आणतो. तर बाकीचं जे आहे ना साबण वगैरे ते पण मग मी लगेच बाथरूममध्ये नेऊन ठेवते. जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना की घ्यायला आणि सापडायला ना अजिबात अडचण होत नाही. तर इथं मी सगळा किराणा जो आहे ना तो डब्यांमध्ये आता भरवून घेते. आणि आता वरद आला की तो ओरडणारच आहे की मला भरायचं होतं म्हणून, कारण तो सकाळीच म्हटलं होता की मी अशा प्रकारे ना मला ना आता माझं जे आहे ना किराणा सामान म्हणजे डब्यांमध्ये भरायला येणार आहे मी दिसत. तर ह्या डब्यांमध्ये जागा आहे तर डाळी पण याच्यावरून आता ज्या जड आहे वस्तू त्या एका स्टीलच्या डब्यात टाकते आणि वरच बाकीच्या वस्तू बिस्किट वगैरे सगळ्या डब्यांमध्ये एका डब्यात ठेवलेला आहे. त्यानंतर मसाले पण मी एका डब्यात भरून घेतले. तर मी माझा किराणा ना प्रत्येक महिन्याला असाच अरेंज करून ठेवते, म्हणजे मला तोच घ्यायला आणि सापडायला व्यवस्थित सापडतो आणि सोपं जातं.